आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। लातूरच्या काटे जवळगात जोरदार पावसामुळे ओढ्याला पूर आलाय। पुलावरून जाणारा एक जण पाण्यात वाहून गेला तर दुसऱ्याला वाचवण्यात यश आलंय। सोलापूरच्या सीना नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या महिलेला ग्राम सुरक्षा दलाच्या तरुणांनी वाचवलं। कपडे धुण्यासाठी सीना नदीच्या काठावर आली असताना पाण्याच्या प्रवाहात तोल गेल्यानं महिला वाहून जात होती। लातूरमध्ये पावसाचा हाहाकार। मुसळधार पावसामुळे गावात पाणी शिरलं असून अनेक वाड्यांना पुराचं रूप आलंय। परभणीच्या टाकळी निलवर्ण गावाचा संपर्क तुटला। गावाला जोडणारा पूल हा लहान आणि अरुंद असल्यानं पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे। हिंगोलीत जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय। 3.25 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। सरकारनं तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरच्या उपरीत ओढ्यावर पूल बांधण्याची नागरिकांची मागणी आहे। पूल नसल्यानं नागरिकांना सध्या तारेच्या साहाय्यानं बंधाऱ्याच्या भिंतीवरून प्रवास करावा लागतोय। अहिल्यानगरच्या पाथर्डीत 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पाऊस। पावसामुळे मढी, शिरापूर परिसरातील कांदा, सोयाबीन, तूर, बाजरी आणि उडीद पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। शिरूर तालुक्यात किना नदीकाठच्या गावात शेतजमिनीचं नुकसान झालंय। नुकसानग्रस्त भागाची पंचनामे करून शासनाला मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांची भावना। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कामटवाडा कुऱ्हाड शेत शिवारात पाणी शिरल्यानं शेतीचं नुकसान झालंय। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील माळेगाव, विलासपूर, पांढरी, हराळी, धानोरी, जेवळी परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। शेकडो एकरवरील ऊस भुईसपाट। शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका। धाराशिवमधील भूम परिसरात पाझर तलाव फुटून झालेल्या नुकसानीची खासदार ओमराजे निंबाळकरांनी पाहणी केली आहे। अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना तसंच मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। अहिल्यानगरच्या शिरापूर भागात जोरदार पाऊस। पुलावरून जात असताना 30 वर्षीय तरुण वाहून गेला। प्रशासनाकडून अतुल शेलार या तरुणाचा शोध सध्या सुरू आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कृष्णा नदीत एक तरुण वाहून गेला। कपडे धुण्यासाठी नदीवर गेला असता पाय घसरून तो नदीत पडलाय। नदीच्या पुरात वाहून गेल्यानं वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू। बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील खंडाळा येथील घटना। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं मातीमोल झाली आहेत। शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारी एका शेतमजूर महिलेची कविता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतीये। श्रीवर्धनच्या कोंडे पंचतन गावातील ओढ्यावर पूल नसल्यानं गावकऱ्यांची मोठी कसरत। मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताना जीव मुठीत घेऊन नागरिकांना पाण्यातून ये-जा करावी लागतेय। राज्यात पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार। आताच्या आमदाराला 2 कोटी मिळतात, मात्र आपण आमदार नसतानाही आपल्याला 20 कोटी मिळतात। माजी आमदार सदा सरवणकरांचं वादग्रस्त वक्तव्य। पराभूत झालो असलो तरी आपलं नेतृत्व, मुख्यमंत्री शिंदे आपल्या मागे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षमपणे उभे। सरवणकरांचं वक्तव्य। सदा सरवणकरांनी फक्त सत्ता गाजवण्याचं काम केलं। महेश सावंतांची टीका। सध्या सरकारकडून माजी आमदारांना पैशांची खैरात मलिदा खिशात टाकण्याचं काम सरवणकरांनी केलं। सावंतांचा आरोप। पैशांची ऑफर देण्याच्या बहाण्यानं लक्ष्मण हाकेंना फोन करून शिवीगाळ। सोशल मीडियावर कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये। कथित ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही। आपल्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा हेतू। व्हायरल ऑडिओ क्लिपवर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। विजय वडेट्टीवारांकडून लक्ष्मण हाकेंची पाठराखण। पैशांशिवाय आंदोलनं होतात का? विजय वडेट्टीवारांची हाकेंच्या व्हायरल कथित ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया। इतकी आंदोलनं पैशांशिवाय झालीत का? वडेट्टीवारांचा खोचक टोला। एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं बघाल तर डोळे काढू। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचा लक्ष्मण हाकेंना इशारा।
जालन्यातील नागेवाडी भागात मराठा आंदोलकांकडून गुणरत्न सदावर्तेंची गाडी रोखण्याचा प्रयत्न. सदावर्ते धनगर उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी येत असताना त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्रात मराठा हे शक्तिशाली आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्त्व. नितीन गडकरींचं वक्तव्य. तर आपण ब्राह्मण आहोत, देवाचे आभार की आम्हाला आरक्षण नाही, गडकरींचं विधान. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 3 कोटींपर्यंत खर्च होतो. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. काही ठिकाणी एका घरातून 100 बोकडं द्यावी लागतात. कार्यकर्त्यांनी इतका खर्च करून मातीत जायचं का, गायकवाडांचा सवाल. संजय गायकवाडांच्या पोटातलं आता ओठावर आलं, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर खोके आणि बोके यांची सवय झालेल्यांच्या तोंडून दुसरं काय निघणार म्हणत वडेट्टीवारांनी टीका केली आहे. अमूलनं आता 700 उत्पादनांच्या किमती कमी केल्यात. यामध्ये 22 सप्टेंबरपासून तूप प्रति लिटर 40 रुपयांनी स्वस्त होणार आहे. तसंच अमूलचं बटर, आईस्क्रीम यासह 700हून अधिक उत्पादनांच्या पॅकेजची किरकोळ किंमत कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 2026 सालची नीट परीक्षा ही संगणकावर घेण्यात येण्याची शक्यता आहे. या नव्या बदलासाठी केंद्रीय शिक्षण विभाग आणि आरोग्य मंत्रालयाचे प्रयत्न सुरू आहेत. पेपर लीक होण्याच्या प्रकारानंतर प्रशासन हे नवे बदल करण्याच्या तयारीत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एक्स अकाउंट हॅक झालं होतं. अकाउंटवर तुर्की आणि पाकिस्तानचे व्हिडिओ दिसत होते. मात्र तक्रार केल्यानंतर पुन्हा अकाउंट पूर्ववत झालं. मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी आता तब्बल 80,000 कोटींवर गेल्यात. मुदत ठेवींचा वापर मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी केला जात असून गेल्या 2 ते 2.5 वर्षात मुदत ठेवी कमी होऊ लागल्यात. म्हाडाच्या घरांच्या किमतीचं नवे सूत्र ठरवण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती पुढच्या आठवड्यात अहवाल सादर करणार आहे. अहवालाला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबईतील घरांच्या किमती साधारणतः 8 ते 10% कमी होण्याची शक्यता आहे. रेल नीर या ब्रँडच्या बाटलीबंद पाण्याच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. आता 1 लिटरची बॉटल 15 ऐवजी 40 रुपयांना मिळेल. तर 500 मिलीलिटरची बॉटल ही 9 रुपयात उपलब्ध होईल. रेल्वे मंडळाच्या निर्णयानुसार उद्यापासून नवीन किमती लागू होणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी स्थानकातील बोरिवली दिशेच्या अर्धवट पुलाचं काम शेवटच्या टप्प्यात आलंय. पूल 25 सप्टेंबरपर्यंत खुला करण्याचे मध्य रेल्वेचं नियोजन. त्यामुळे पूर्व भागातून पश्चिम भागात जाणं आता सोपं होईल. डोंबिवलीमधला पलावा पूल हा चर्चेत आलाय. शिवसेना आमदार राजेश मोरेंच्या हस्ते पुलाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी पुलावर खड्डे पडल्यानं सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. आता पुलावर पुन्हा खोदकाम सुरू आहे. कल्याणमध्ये 10 दिवस अवजड वाहनांना प्रवेशबंदी. दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवी नवरात्रोत्सव सोमवारपासून सुरू होणार असल्यानं वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी निर्णय. ठाणे शहरातील पहिली मेट्रो ट्रेन ट्रायल रनसाठी सज्ज झाली आहे. सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ठाण्याच्या मेट्रोचा ट्रायल रन होईल. घोडबंदर मार्गावरील गायमुख ते विजयनगरी असा 3 ते 3.5 किलोमीटरचा पहिला मेट्रोचा ट्रायल रन असेल. नवी मुंबईतील तळोजामध्ये घरगुती वादातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची घरात घुसून हत्या. या प्रकरणात मुलीच्या काकाला अटक करण्यात आली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ सोलापुरात पडळकर यांचे कार्यकर्ते रस्त्यावर. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. पुण्यात गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड निलेश घायवळच्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली आहे. 5 जणांनी सामान्य नागरिकांवर गोळीबार करून दहशत निर्माण केली होती. सांगलीतील हरिपूर गावात प्रेयसीला वाढदिवशी भेटवस्तू देण्यासाठी 70 वर्षीय वृद्धाला लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी प्रियकर आणि त्याला मदत करणाऱ्याला अटक करण्यात आली. दिल्लीतील भोला ज्वेलर्समध्ये झालेल्या लुटीचा छडा लावण्यात दिल्ली आणि सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. या प्रकरणी दोघांना अटक. त्यांच्याकडून 1,56,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कोल्हापुरात प्रेम विवाहात मध्यस्थी केल्याच्या रागातून दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झालाय. इचलकरंजी जवळील कबनूरमधील ही घटना आहे. शिरोळ तालुक्यातील जांभळीच्या पितापुत्रांसह 4 गुन्हा दाखल. सातारा जिल्ह्यातील कुसुंबी गाव हे नाचणीच्या विक्रमी उत्पादनामुळे राज्यभरात प्रसिद्ध आहे. यंदा कुसुंबी गावात 700 हेक्टरवर नाचणीची लागवड करण्यात आली. गावातील 232 महिला आता स्वावलंबी झाल्यात. पुण्यात चतुश्रृंगी मंदिरात नवरात्र महोत्सवाची तयारी सध्या सुरू आहे. भाविकांना देवीचे व्यवस्थित दर्शन घेता येईल या दृष्टीनं नियोजन करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींवर झालेल्या हल्ल्याचा नागरिकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. पत्रकारांना सुरक्षा देण्यात येण्याच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलन सुद्धा केलं.
पंचवटी सागर जाधव गोळीबार प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील अटक. जुन्या वादातून सागर जाधव याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. जालन्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी दीपक बोराडेंचं आमरण उपोषण सुरू आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंकेंचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. मनोज जरांगेंच्या बैठकीत अचानक मधमाशांचा हल्ला झाला. या बैठकीत आलेल्या अनेकांना मधमाशांनी चावा घेतला. मनोज जरांगेंना तात्काळ समन्वयकांनी बाहेर काढलं. नवरात्र महोत्सवामुळे आजपासून तुळजाभवानी देवीचं महाद्वार हे भक्तांसाठी बंद असेल. आज पहाटेपासून घाटशीळ पार्किंग येथील दर्शन मंडपातून दर्शन व्यवस्था सुरू आहे. धाराशिवमधील वाशीतील तुळजाई कला केंद्र कायमस्वरूपी बंद. 5 कला केंद्र चालकांविरोधात गुन्हा दाखल. बंद खोलीत नर्तिकांचा डान्स चालायचा. बीडच्या अंबाजोगाई जवळील मगरवाडीत जुन्या प्रकरणाच्या वादातून एका तरुण व्यापाऱ्यावर लोखंडी कत्तीनं वार करण्यात आलाय. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नांदेडमधील वाईन मार्ट येथे चालकासह कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. कर्मचाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. दारू खरेदी केल्यानंतर पैसे न दिल्यावरून हा वाद झाला. गोंदियात ओबीसी बांधवांचा एल्गार मोर्चा. ओबीसी बांधवांनी एकत्र येत जीआर विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला. भंडाऱ्यात खोकरला गावात रात्रीतून बसवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. खोकरला ग्रामपंचायत कार्यालयासमोरील शासकीय मोकळ्या जागेत छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवल्यामुळे सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. अकोल्यातील दही हांडा फाटा ते गोपालखेड रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय. या खड्ड्यांमुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. रुग्णवाहिकांना सुद्धा यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं आमिष दाखवून शिक्षक दाम्पत्याची 25 लाखांची फसवणूक. या प्रकरणी अहेरी पोलिसात गुन्हा दाखल. बुलढाण्यातील खामगावात ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात कार पडून अपघात झालाय. ड्रेनेज कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. बुलढाण्याच्या लोणारमधील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असल्यानं ठाकरेंची सेना आक्रमक झाली. 8 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सुद्धा डॉक्टर गैरहजर असल्याची तक्रार. गडचिरोलीत ज्येष्ठ कलावंतांना मानधन देणाऱ्या योजनेच्या समितीत 6 जण बोगस कलावंत. तपासामध्ये ही माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी पंकज भोयर यांनी दिलेल्या अहवालात 6 जणांना अपात्र ठरवण्यात आलं. कर्जत मुरबाड महामार्गावर टेम्पो आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी झाले तर एका जणाचा जागीच मृत्यू झालाय. जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील आणखी एक पोलीस कर्मचारी अडचणीत आलाय. बेपत्ता व्यक्तींच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पोलीस हवालदार प्रसाद सोनवणे निलंबित. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या वाढदिवसानिमित्त जाखडी नृत्य कलेचा जागर रंगला. लोप पावत चाललेली जाखडी नृत्य कला जोपासण्यासाठी तरुणाई सरसावली. आता एक